रंग गझलांचे आपण थोडक्यात पाहू, म्हणजे काही सुटे शेर पाहू जे मी लिहिलेले आहेत. खरं तर आधी आगीबद्दल 4 मुक्त ओळी. ही आग शमणारी नाही, ही आग शमणारी नाही, युगायुगांचा हा दाह स्वस्थ बसू देत नाही. पेटून उठतो आगीचा डोम, पेटून उठतो आगीचा डोम, आणि होतात लक्ष लक्ष वादळे, मनात हजारो सूर्यबिंबांची. तर अशी ही आग, आणि या आगीबद्दल, या पाण्याबद्दल, ज्वाळांबद्दल, वर्तमानाबद्दल सुद्धा काही सुटे शेर आज मी इथे आपल्याला ऐकवणार आहे. तर पहिलाच शेर असा आहे, लाकडांच्या जीवनावर आहे. आयुष्य आग आहे, जळणेच भाग आहे. आयुष्य आग आहे, जळणेच भाग आहे. लाकडांना काही पर्याय नाही आहे. आयुष्य आग आहे, जळणेच भाग आहे. आणि एक वसा असतो माणसाला, जो माणूस घेतो तो टाकला नाही पाहिजे. आता क्रूर ज्वाळानी जरी मार्ग माझा घेरला, क्रूर ज्वाळानी जरी मार्ग माझा घेरला, घेतलेला मी कधी टाकला नाही वसा, घेतलेला मी कधी टाकला नाही वसा. आता हे पाणी तापवण्याचा वसा हल्ली मी घेतलेला आहे. आणि असंच आपण कधी इतिहासात रमतो, कधी भविष्यात रमतो. आपलं लक्ष वर्तमानाकडे फार कमी असतं. इतिहास राहिला ना नाही भविष्याती, इतिहास राहिला ना नाही भविष्याती. आणि इथेही पुन्हा आग आहे, आणि आग लावणारे हे वर्तमान आहे. साधनांचा तुटवडा आहे, बेरोजगारी, बेकारी आहे, अनेक प्रश्न देशांपुढे आहेत. आपण कशात रमलो आहोत हे मी आता बोलत नाही, पण रमलो आहोत कुठेतरी हे निश्चित. इतिहास राहिला ना नाही भविष्याती, आणि आग लावणारे हे वर्तमान आहे. मध्येच थोडी आग कमी पडते आहे, आपण ते आणखीन करूया, बघूया कसं होतं ते. कधी कधी आग आपल्याला दाद देत नाही हो. राहून दे, आपण आपले हां पेटली, मध्येच पेटते, मध्येच विजते, अशी ही आग असते. पण आगीकडे लक्ष ठेवावं लागतं, आणि आगीपेक्षा आणखी एका गोष्टीकडे लक्ष ठेवायला लागतं. तो या पुढच्या शेरामध्ये मी म्हटलेला आहे. लागण्यापूर्वी विझविली खुबीने आगमी, लागण्यापूर्वी विझविली खुबीने आगमी, सभ्य शेजाऱ्यांस केव्हा जळू नाही दिले. लागण्यापूर्वी विझविली खुबीने आगमी, सभ्य शेजाऱ्यांस केव्हा जळू नाही दिले. मी कसा आहे किंवा मी कोण मी आहे कोणाला कळू नाही दिले. तर सर्वात शेवटी एक महत्त्वाचा शेर आहे, बघा कसा, नीट ऐका. पुन्हा तापून घेण्याची तयारी आज पाण्याची. एकदा आग विजली, पाणी थंड झालं म्हणून काय तसंच राहत नाही ना. आपण ती पुन्हा आग लावतोच, पाणी तापवतोच. तर पुन्हा तापून घेण्याची तयारी आज पाण्याची, तुला का येवळी घाई गडे माझ्याच नाण्याची, तुला का येवळी घाई गडे माझ्याच नाण्याची. पाठीमागे बायको असते, आणि ती आंघोळ करा आंघोळ करा असं सकाळपासून टोमणं लावून असते. आपण थोडीच दाद देतो आहे. आपण आपल्या कलाने, आपल्या वेळाने चालूच असतात. तर आपलं पाणी तापायचं आहे, अजून तापू देत. तर अशी ही मैफिल सुट्या शेरांची आज मी इथेच थांबवतो. आपल्याला हा कार्यक्रम कसा झाला, कसा कितपत आवडला अवश्य कळवा. ऐकल्याबद्दल आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद.